नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डाळ बट्ट्या तर आपण नेहमीच खातो आणि बट्ट्या तळलेल्या असल्यामुळे खूप सारे जण इग्नोर करतात. तर आज आपण हेल्दी बट्ट्या बघणार आहोत. त्या म्हणजे राजस्थानच्या डाळ बट्टी. ही अगदी आपण कुकरमध्ये पण बनवू शकतात आणि ओव्हनमध्ये पण बनवू शकतात. तर मी आज आपल्याला ओव्हनमधली रेसिपी फर्स्ट टाईम शेअर करणार आहे. ती म्हणजे राजस्थानी डाळ बाटी. तर ॲक्च्युली काय झालं, व्हिडिओ बनवताना जे आपण पीठ भिजवतो ना त्याचा माझ्याकडनं व्हिडिओच बनला नाही. तर मी आता डायरेक्ट रेसिपी आपल्याला इथनं शेअर करते. पण त्याची मी आपल्याला मेजरमेंट सांगते की सर्वप्रथम मी इथे आपल्याला मायक्रोवेव्हचं दाखवते की मी इथे ना मला जरा फास्ट बनवायचं होतं म्हणून मी इथे 230 डिग्रीवर ठेवलेलं आहे. आपण 180वर पण होऊन देऊ शकता. 25 ते 30 मिनटे मी इथे 230 ह्याच्यावर लावलेलं आहे. जर आपण 180वर लावत असेल ना तर 25 ते 30 मिनटे लागेल. पण मला फास्ट बनवायचं होतं म्हणून मी इथे 230 डिग्रीवर लावून घेतलेलं आहे ग्रिल. तर मी इथे आता हे आलं लसणची पेस्ट तयार करून घेते. आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे आणि कांदा पण लांब लांब असं कट करून घेतला. टोमॅटो खूप साऱ्या प्रमाणात घातलेला आहे. आपल्या माहितीच तो मला टोमॅटो जो आहे तो खूप आवडतो म्हणून मी जास्त प्रमाणात टोमॅटो, आणि ह्या सीझनमध्ये टोमॅटो खूप अवेलेबल असतात, स्वस्त देखील असतात म्हणून मी खूप सारे टोमॅटो घालून घेतलेले. कोथिंबीर, कढीपत्ता. डाळ जी आहे ती छान अशी मऊसूत शिजलेली आहे. तर आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊया. एका साईडला आपल्या बट्ट्या रेडी होत आहेत आणि एका साईडला आपण लगेच आता डाळीला फोडणी देऊन घेऊया. मी इथे आपल्याला बट्ट्यांचं मेजरमेंट सांगते. जवळपास 4 वाटी जर आपण गव्हाचं पीठ घेत असाल ना तर आपल्याला 2 वाटी रवा घ्यायचा आहे. किंवा आपण जर जे बट्ट्यांचं पीठ दळून आणतात ना ते पण वापरू शकतात. पण माझ्याकडे नव्हतं ना तर मी रव्याच्याच केलेल्या आहे. तर रव्याचं प्रमाण वाढलं तर काही हरकत नाही, छान लागतील. पण कमी नका होऊ देऊ, त्यांनी आपल्या बट्ट्या ज्या आहे त्या अशा छान क्रिस्पी होणार नाही. म्हणून मी इथे 4 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये 2 वाटी रवा घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं घालून घ्यायचे. तीळ पण घालू शकतात. मला ॲक्च्युली तीळ घालायचे होते पण मी विसरून गेले. आणि त्याच्यामध्ये छान असं तुपाचं मोहन घालायचं आहे आपल्याला, जवळपास 5 ते 6 चमचे. आणि छान असं चोळून घेऊन आपल्याला त्याचं कडक असं पीठ भिजवून घ्यायचं आणि त्याच्या आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. आता मी इथे वरणाला फोडणी देऊन घेते. सर्वप्रथम तेलामध्ये जिरं, मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला आलं लसण पेस्ट घालायची आहे. मी खलबत्त्यातच कुटून घेतली, छान चव येते. आणि नंतर कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे. कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे. आणि हे वरण जे आहे ते आपण आपल्या आवडीनुसार बनवू शकतात. कोणी कोणी आंबट गोड देखील बनवतं, छान लागतं ते पण मी इथे फक्त तिखट बनवते, छान असं झणझणीत. त्यासोबतच मी इथे थोडासा खडा मसाला घालून घेतला. मी दुसरा कुठलाही मसाला घालणार नाही आहे. आपण जो रवी मसाला असतो ना तो देखील घालू शकतात, कांदा लसूण मसाला, पण मी कुठलाच घातलेला नाही म्हणून मी थोडासा खडा मसालाच घालून घेतलेला आहे. तर आता मी इथे काश्मीरी लाल मिरच तिखट घातलं आणि आपलं रेग्युलर तिखट घालून घेतलं. छान असं आपल्याला तिखट जे आहे ते परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून डाळ जी आहे ते आपल्याला घालून घ्यायची. तर बट्ट्यांच्या मी छान असे गोळे तयार करून घेतले होते. आणि गोळे करताना आपण जसं पुरणाचा हे करतो ना लाटी, तसं आपल्याला पूर्णासारखं असं त्याला होल करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून त्याला पोकळ सोडायची. त्यांनी आपल्या अगदी छान अशा बट्ट्या ज्या आहे ते क्रिस्पी होतात आणि मधून पण छान शिजून निघतात. तर तूप किंवा तेल घालू शकतात आपण आणि छान असं मग त्याला बेक करायला ठेवून देऊ शकतात. जर आपल्याकडे ओव्हन नसेल ना तर आपण जसं केक लावतो ना पातेल्यामध्ये, कुकरमध्ये, खाली मीठ घालून आपण वर बट्ट्या ठेवून त्याला झाकण लावून घेऊ शकतात. आता मी इथे खूप सारी कोथिंबीर आणि ते घालून आता वरण छान असं तयार करून घेतलेलं आहे. डाळबट्टी हा स्वयंपाक अगदी झटपट होतो. कोणी जर पाहुणे येत असेल ना तर आपण ही रेसिपी बनवू शकतात. अगदी हेल्दी आहे. आपण तळून न घेतल्यामुळं अगदी हेल्दी रेसिपी आपली ही तयार झालेली आहे. खूप सारे आपण त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे घातलेले आहे वरणामध्ये पण, आणि ओवा जिरं पण घालून घेतलेले आहे.
तर छान अशी हेल्दी पण आपली ही रेसिपी होऊन जाईल. जर आपल्याला गोड आंबट आवडत असेल ना तर आमचूर घालू शकतात, आमचूर पावडर किंवा आमसूल जर असेल तर ते घालू शकतात आणि थोडासा गूळ घालायचा आहे. तर बघू शकतात आपल्या बट्ट्या ज्या आहे त्या अगदी रेडी आहे. मी 20 मिनटं लावून घेतली होती. 10 मिनटानंतर आपल्याला त्याची साईड चेंज करून पुन्हा वरच्या साईडने करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात अगदी छान अशा फुटलेल्या आहे आपल्या बट्ट्या. आता ताट सर्व करताना आपल्याला एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे, कारण की आपण ह्या तेल वापरलेलं नाही आहे ना, तर आपण तुपात डुबून खाणार आहोत. तूप अगदी हेल्दी असतं. जर कोणाला आवडत नसेल तर तसे पण ॲज इट इज खाऊ शकतात वरणामध्ये चुरून. पण जी चव आपण तुपात डुबून घेतो ना, अगदी खूप छान चव येते. तर आपली ही राजस्थानी थाली अगदी तयार आहे. मी उडदाचा पापड तळून घेतला, त्यासोबत कांदा लिंबू सर्व करायचे. छान असा मौसूद भात केलेला आहे, त्याच्यावर फिक्कं घट्ट वरण घालून घेतलेलं आहे आणि वरण पण सर्व करून घेतलेलं आहे. तर बट्टी बघू शकतात अगदी छान अशी मधून पण आपली शिजून निघलेली आहे. तो गोळा घालून आपण जे तेल किंवा तूप सोडलेलं होतं ना, तर त्यांनी अगदी छान मधून पण ते शिजून निघतं. तर असं आपल्याला आधी तुपात जे आहे ती डिप करून ठेवायची आहे आणि लगेच मग ती वरणात आहे ना ती चुरून घ्यायची. त्यांनी अगदी छान अशी चव लागते आपल्या बट्टीला. तर हेल्दी अशी ही आपली थाल जी ती रेडी आहे. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.